तर रोशनी, पहिल्यांदा तुझ्या चॅनलमध्ये मला घेतल्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. खरं तर कोकणातला गणेशोत्सव हा खरंच एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होतो. मुंबईतला चाकरमानी किंवा मग कुठेही शहरात असू दे, जगदुनियेत कुठेही माणूस असू दे, कोकणातला माणूस, पण त्या ओढीने आणि आर्ततेने गावाला येणारच. गावाला आल्याच्या नंतर जे काही वातावरण असतं हे 5-6 दिवसांमधलं अमेझिंग. आणि हे 5 दिवस म्हणतात ना, आता त्यातल्या त्यात आता 3 दिवस झालेत आणि आता फायनली गौरी आगमन आज झाला. गौरी आगमन खरं तर खूप महिलांसाठी खूप म्हणतात ना जिव्हाळ्याचा विषय असतो. माहेरवशणी येतात आणि ज्या घरात आपल्या लहान मुली वगैरे असतात, ज्या म्हणू शकतो ज्यांचं लग्न नाही झालं आहे, कुवार मुली म्हणतात आमच्या इकडे गावाला, त्या जाऊन सगळ्याच पाणवठ्यावर ते गौरी पूजन करतात. तिथून मग ते गौरी मातेला घेऊन घरात येतात आणि मग त्यांना साडी वगैरे नेसून सगळं काही सजवून वगैरे गणपती बाप्पाच्या बाजूला ठेवतात. बरं, हे सगळं झाल्याच्या नंतर मग रात्री नाचगाणी असतात, बस फुगड्या असतात, वेगवेगळ्या म्हणजे फुगड्यांचे प्रकार असतात, टिपरी नाच असतात. आमच्याकडे स्पेशली टिपरी नाच असतो. रात्री येऊन सगळे जाकडे वगैरे नसतात, इतर भक्तभाविक किंवा मग वाडीतले मंडळी असतात. सो भारीच मजा असते. खरं तर कोकणातला गणपती उत्सव तुम्हाला फक्त अनुभवायचा असेल ना, तर तुम्हाला फक्त व्हिडिओमधून नाही, कोकणात यायला यावं लागेल. तर मी नेहमीच सांगतो, येवा कोकण आपलंच असं. पिंजर सगळे आहेत. पण कशात काय काय ठेवायचंय? हा हिरा आहे ना, तर तांब्यात टाका. हा हिरा आहे ना, तर शेवास बांधा ना. हा हिरा तिथं जागेवर ठेवा. ठीक आहे. हलद पिंजर सगळे आहेत. तू गवर घेतेस ना? ह्याला काय बोलतात? ह्याच्यावर काय गौरी आपण बसवतो? गौर बसवायची. हा. आणि हे आटा, त्याला साडी लावायची. म्हणजे गौरीचं काय शरीर, त्याच्यावर गवर बांधतो आपण. हो. कुठे आतोय काकी आपण? गौरी आणायला. पण मग इथे सासर वसणी की माहेर वसणी दोघींना पण जायला लागतं? माहेर वसणी पण सासर वसणी पण. आणि आता ह्या गौरी कुठे घेऊन जायचं आपण? गौरी ज्याच्या कोणाच्या घरी बसलेले असतात ना, त्याच्या घरी जायचं. आणि आता आपण आणायला जातो? आता आणायला जातो. तर तिथे काय पूजा विजा करायची? हा, पूजा करायची, सारवण घालायचं, रांगोळी घालायची. आणि मग उद्या काय होसे होणार? उद्या वंश होणार. त्यांना नवीन होसे आहेत ना? हा, नवीन होसे काय असतो म्हणजे? नवीन होशी. हा, सावकाश. आता रंजला घे. हिरड्याने हा टाकतात काय तांब्या? पांचड आणि समूह पांचड आणि ते त्या धुपट्या ह्याच्यावर टाक, त्या रोस्टिंगच्या ह्याच्यावर त्या धूप टाक. आणि फुलं घे बाय, ती रांगोळी पण धूप ठेव. होय टाक तुमचंच जळलं. कापून पण असेल काय झालं पिंजर लावलं आईला. काहीच त्या हिरा अक्का हिरा कुठे ठेवला? ते टाकायचं होतं. ते ह्याला अक्का हा बाई एक आहे ना बांधायला. पदराला बांधतात तो कुठे? कुठे आले? गौरीला काय आणायला बोल. कुठे आलीस?
मागे नाही बघायचं, गाणं म्हणे जायचं. काय पोरी तुम्ही. वहिनी गाणं म्हणायचं असतं गवर घेतल्यावर. पिवले 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 ठसे ग पिवले ठसे गौराबाई म्हणी माझे माहेर दिसे ग माहेर दिसे माहेर नव गवरा सोनार वाडा ग सोनार वाडा सोनार वाडा मध्ये जोडवी कडा ग जोडवी कडा पिवले 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 ठसे ग पिवले ठसे. तुमच्या देखील चॅनलवरती मी सांगतो. आणि बरं, आपल्या कोकण संस्कृती परिवारातले जे जे कोणी सदस्य असतील, जे रोशनीचे व्हिडिओ बघत असतील, तर नक्कीच आपल्या रोशनीच्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. खूप चांगलं कंटेंट डिलिव्हर करते आणि मुली फार कमी आहेत ॲज अ कंटेंट क्रिएटर यूट्यूबमध्ये, मराठी यूट्यूबमध्ये. त्यातल्या त्यात रोशनीने आता पदार्पण केलंय. रोशनी, तुला माझ्या कोकण संस्कृती परिवाराकडून शुभेच्छा. थँक्यू सो मच.